तसे काही भुरगे असतात, ते जातात, शिकतात, दूर देशाक जातात, पण आपला घर असा विसरतात की मगे घरच्या लोकांका कळना नाही की करूचा काय. असो एक भुरगो बाबलो दूर गेलो तडे अमेरिकेक, आणि अख्खो गांव बाबल्याची वाट बघता. बाबल्याचो म्हातारो म्हातारी वाट बघता, अख्खो गांव पण बाबल्याची वाट बघता की म्हातारीच्या तोंडार आता एक नजार घालून जा. म्हातारीच्या तोंडार आता एक नजार घालून जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या घराक येऊन जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या घराक येऊन जा. अमेरिकेक गेलस 4 पावसाळे झाले. अमेरिकेक गेलस 4 पावसाळे झाले. हय आवस बापूस तुजी दर दिसा रडले. हय आवस बापूस तुजी दर दिसा रडले. पहिली पहिली केलंस फोन मगे आवाज नाही. पहिली पहिली केलंस फोन मगे आवाज नाही. तुझ्याकडे सगळं असा फक्त एक काळीज नाही. तुझेकडे सगळं असा फक्त एक काळीज नाही. गावाक एकदा तुझो बापूस निपुत्रिक म्हणान सांगान जा. गावाक एकदा तुझो बापूस निपुत्रिक म्हणान सांगान जा. बाबल्या एकदा तुझ्या घराकडे येऊन जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या घराकडे येऊन जा. आवस बापूस थकले का मग काय जाता की बापूस थकलो शेत पडीक. बापूस थकलो शेत पडीक काजी माड सुकले रे. बापूस थकलो शेत पडीक काजी माड सुकले रे. पोटार पडात घर अनु. पोटार पडात घर अनु कडणी वाशे मोडले रे. पोटार पडात घर अनु कडणी वाशे मोडले रे. बापाशीचा जेवण खावण औषध पाणी गांव बघता. बापाशीचा जेवण खावण औषध पाणी गांव बघता. आणि तेचो झील तडे अमेरिकेक डॉलर मेत्ता. आणि तेचो झील तडे अमेरिकेक डॉलर करता. शिरामार तुझ्या तोंडार. शिरामार तुझ्या तोंडार घे न्हयत घालून जा. शिरामार तुझ्या तोंडार घे न्हयत घालून जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या गावाक तिया येऊन जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या गावाक तिया येऊन जा. आवस तुझी खाटीर पडली. आवस तुझी खाटीर पडली तिका चलाक जमना नाय. आवस तुझी खाटीर पडली तिका चलाक जमना नाय. आणि भुता सारखी घरात रवान विचार करतली काय. भुता सारखी घरात रवान विचार करतली काय. सोयरे धायरे हसतत मरे. सोयरे धायरे हसतत मरे. आवस बापूस रडतत मरे. सोयरे धायरे हसतत मरे आणि आवस बापूस रडतत मरे. एक फोन कर आणि तू मेलस म्हणान सांगान जा. एक फोन कर आणि तू मेलस म्हणान सांगान जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या त्या गावाक परत येऊन जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या गावाक त्या येऊन जा. आवस बापूस खूप म्हातारे झाले. आमच्या गावात एक म्हण आम्ही सगळा काय त्या मिरगा वेरसून मेततो. गाय म्हस म्हातारी झाली, कुत्रो म्हातारो झालो, आम्ही ह्यो मिरग काय काडीत असा दिसना नाही. सगळा काय त्या गणित मिरगाचा असता. ह्यो मिरग काढल्यान तुझ्या म्हाताऱ्याने. ह्यो मिरग काढल्यान तुझ्या म्हातारांनी बघत बसतत वाट दोगां दुखां पोसत मनगटांनी. बघत बसतत वाट दोगां डोळे पुशीत मनगटांनी. सरान दारूक पावतळस काय.
सरान दाळूक पावतलस काय की गांवांत तेंकां जाळूचे. सरान दाळूक पावतलस काय की गांवांत तेंकां जाळूचे आनी मगे खुळ्यान चावल्ल्या गांवांत 12 दीस करूचे. आनी मगे खुळ्यान चावल्ल्या गांवांत 12 दीस करूचे. फटकी पडली तुजेर ते मरच्या आदी येवन जा. फटकी पडली तुजेर ती ते मरच्या आदी येवन जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या गावाक तिया येवन जा. बाबल्या एकदा तरी तुझ्या गावाक तिया येऊन जा. निवडुंग या गझल संग्रहापासून सुरू करतो. गोमंतकामध्ये गझल लेखन सुरू करताना जेव्हा सुरुवातीला आदरणीय माधवराव सटवाणी, मधुसूदन नानिवडेकर यांच्या गझला कधीतरी ते गोव्यामध्ये संमेलनात भेटायचो आणि ऐकायचो, त्यावेळी याची आकर्षण वाटायचं या गझलविधेविषयी. पण तोंड ओळख मिळाली तरी पूर्ण मार्गदर्शन मिळालं नव्हतं. 2012 साली माझे गुरुजी प्रशांत वैद्य माझ्या जीवनामध्ये आले आणि त्यानंतर गझल या विधेशी माझा जवळून परिचय झाला. जे काही मंच सुरुवातीलाच मला मिळाले ते गुरुजींचं बोट धरूनच चढलो मंचावर आणि तिथून माझ्या गझल लेखनाला खरी सुरुवात झाली. त्यामुळे गुरुजींचं स्मरण करतो आणि गझल तुमच्यासमोर ठेवतो की अरे मी राहिलो नाही अडाणी लेक आयुष्या. बरोबर आहे. अरे मी राहिलो नाही अडाणी लेक आयुष्या. तुझा मी जाणतो नखरा तसा हर एक आयुष्य. तुझा मी जाणतो नखरा तसा हर एक आयुष्य. नीट ऐकू येतं मागे, नीट ऐकू येतात शब्द मागे की आवाज घोगरा होतो, स्पष्ट ऐकू येतात. जरा कमी जास्त असेल तर रुपेशला कृपया सांगा. अरे मी राहिलो नाही अडाणी लेक आयुष्या. तुझा मी जाणतो नखरा तसा हर एक आयुष्या. आणि मी गावातून इथे आलेला आहे शहरामध्ये, त्यामुळे मला सोडून आलो मी जिथे गावात माझे घर. मला सोडून आलो मी जिथे गावात माझे घर. तुला गवसेन मी तिकडे पुन्हा बहुतेक आयुष्या. तुला गवसेन मी तिकडे पुन्हा बहुतेक आयुष्या. आणि गझलेमध्ये येतं ते कुठून आकाशातून अवतरत नाही, जे जगतो ते लिहिलं पाहिजे. त्यामुळे निखारे आग अन काटे, निखारे आग अन काटे उगा ओळीत न आले. निखारे आग अन काटे उगा ओळीत न आले. मला मांडायचा होता तुझा उद्रेक आयुष्या. निखारे आग अन काटे उगा ओळीत न आले. मला मांडायचा होता तुझा उद्रेक आयुष्या. आणि जरी आहेस तू साधा, जरी आहेस तू साधा तुला सजवीन कष्टाने. जरी आहेस तू साधा तुला सजवीन कष्टाने. तुझ्याशी वायदा माझा, तुझ्याशी वायदा माझा असा हा नेक आयुष्या. तुझ्याशी वायदा माझा असा हा नेक आयुष्या. या गझलेचा शेवटचा शेर की आपण काळाप्रमाणे बदलत असतो, त्यामुळे आपलं आयुष्यसुद्धा बदलून जातं. खास करून ही संपूर्ण गझल आयुष्या या रदीफेवरच आहे. म्हणजे मी आयुष्याकडेच बोलतो आहे असा त्याचा अर्थ. त्यामुळे मी आयुष्यालाच म्हणतो की करावे कायमी त्याचे मला ठाऊक आहे ते. करावे कायमी त्याचे मला ठाऊक आहे ते. नवे मॉडेल मी आहे जुना तू मेक आयुष्या. नवे मॉडेल मी आहे जुना तू मेक आयुष्या. अरे मी राहिलो नाही अडाणी लेक आयुष्या. तुझा मी जाणतो नखरा तसा हर एक आयुष्या. तुझा मी जाणतो नखरा तसा हर एक आयुष्य. अर्थरेषांचा खरोखर
वाचला अद्याप नाही. अर्थरेषांचा खरोखर वाचला अद्याप नाही. अर्थरेषांचा खरोखर वाचला अद्याप नाही. हातमी माझा मनावर घेतला अद्याप नाही. हातमी माझा मनावर घेतला अद्याप नाही. अर्थरेषांचा खरोखर वाचला अद्याप नाही. आणि हातमी माझा मनावर घेतला अद्याप नाही. हातमी माझा मनावर घेतला अद्याप नाही. पुढला शेर की पाहतो कित्येक माझे सोयरे वाटेत मीही. पाहतो कित्येक माझे सोयरे वाटेत मीही. पाहतो कित्येक माझे सोयरे वाटेत मीही. येत का नजरेत कोणी आपला अद्याप नाही. येत का नजरेत कोणी आपला अद्याप नाही. हा दगड नाही बिझी तर वापरा आताच त्याला. भाग्य की शेंदूर कोणी फासला अद्याप नाही. नाही तर दगड सापडला की लवकरात लवकर शेंदूर लावतात आणि त्याला देवत्व करून टाकतात. हे गझलेचा शेवटचा शेर की आपण प्रत्येकजण कशासाठी तरी जन्म घेतलेला असतो, त्याला उद्देश म्हणतो आपण जन्माचा. त्यामुळे काही ना तो सापडतो आणि काही ना तो सापडत नाही. माझ्या बाबतीत काय झालं ते सांगतो की जन्मलो होतो बरोबर मी तसा उद्देश माझा. जन्मलो होतो बरोबर, तो माझा जुळा, माझ्याबरोबर जन्मला होता. जन्मलो होतो बरोबर मी तसा उद्देश माझा. जन्मलो होतो बरोबर मी तसा उद्देश माझा. तो खरा माझा जुळा पण भेटला अद्याप नाही. तो खरा माझा जुळा पण भेटला अद्याप नाही. अर्थरेषांचा खरोखर वाचला अद्याप नाही. अर्थरेषांचा खरोखर वाचला अद्याप नाही. आणि हातमी माझा मनावर घेतला अद्याप नाही. वडील ज्योतिषी असूनसुद्धा हे असं झालं. गझल म्हणजे सगळा लयीचा विषय आहे, लयदार असते. छंदवृत्त अगदी काटेकोरपणे शिकायला गेलं तर ते बोरिंग होता तो. त्यामुळे ते लईवर शिकायचे, गुणगुणत गुणगुणत शिकायचे. त्यामुळे गुणगुणत गझल कशी जायचं. मुळात गझल हा विषय सांगतो की उसको गिझार कहते हैं. गिझार, गिझार याने आपलं हिरण, हरिण. आता हरणाची उडी तुम्ही बघितलेली असेल. हरण कसं जातं, दर एका टप्प्यानंतर लयीचा आणि आशयाचा असा आलेख घेणारी ती गझल. लईमध्ये वाचतो की अधीर तार एक जर तुझ्या सवे जुळायला. छंद कसा आहे बघा, गाल 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 गा. की अधीर तार एक जर तुझ्या सवे जुळायला. पुरेल एवढे तुला फिरून गीत गायला. पुरेल एवढे तुला फिरून गीत गायला. अधीर तार एक जर तुझ्या सवे जुळायला. पुरेल एवढे तुला फिरून गीत गायला. शेर वेगवेगळ्या विषयावर असतात, त्यामुळे मी फार रोमॅन्टिक वाचतो, पण तुम्ही रोमॅन्टिक होऊ नका. पुन्हा तुझ्याकडे मला जमेल ही वळायला. काही तिरकस असतात शेर की पुन्हा तुझ्याकडे मला जमेल ही वळायला. फिरून पाहिजे हृदय तसेच धडधडायला. फिरून पाहिजे हृदय तसेच धडधडायला. हृदय सगळ्यांसाठी धडधडत नाही. फार इबलीस असतं, फार हराम असतं. कधी कधी एकेका माणसासाठी धडधडतं. पुन्हा तुझ्याकडे मला जमेल ही वळायला. फिरून पाहिजे हृदय तसेच धडधडायला. आणि जुन्या चुका नको करूस एवढेच सांगतो. अच्छा, तुम्हाला नव्हे, मी मला सांगतो. जुन्या चुका नको करूस एवढेच सांगतो. जुन्या चुका नको करूस एवढेच सांगतो. दिली तुला मुभा मना नव्या चुका करायला. दिली तुला मुभा मना नव्या चुका करायला. आणि कसं असतं कवींच्या आयुष्यामध्ये, त्यात आणि तो जखमी असेल, त्यात आणि त्याला आठवणी वगैरे असतील जुन्या, गोड, कडू,
तर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात अमावास्या येते, कवीच्या आयुष्यात कधीही अमावास्या येत नाही. कारण तुझ्या सईमुळे इथे दरेक रात्र पौर्णिमा. तुझ्या सईमुळे, सई म्हणजे आठवणी, तुझ्या सईमुळे इथे दरेक रात्र पौर्णिमा. मला कशास चांदणे, मला कशास चांदणे हवे इथे पडायला, मला कशास चांदणे हवे इथे पडायला. आणि अधीर तार एक जर तुझ्या सवे जुळायला, पुरेल एवढे तुला फिरून गीत गायला. कसं असतं, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स असं असतं. काही लोक निस्पृहपणे करतात, काही लोक पुढे आपल्याला काय फायदा होणार आहे त्याचा विचार करून काहीतरी करतात. अशा अनेक कॅटेगरी आयुष्यामध्ये आपण बघत असतो. फार आधी लिहिलेला एक याच गझलेतला शेर आहे की असेल कोणता तरी तुझा नवीन फायदा, असेल कोणता तरी पुन्हा नवीन फायदा. हे फायदा घेणारेच लोक असतात कायम. त्यामुळे असेल कोणता तरी पुन्हा नवीन फायदा, म्हणून भावते तुला पुढे पुढे करायला, म्हणून भावते तुला पुढे पुढे करायला. आणि काही लोक तुमची माहिती काढत असतात. आपल्याला वाटतं आपली खास छान चौकशी वगैरे करतात, पण त्याच्यामागे कारणं वेगळी असतात. की उगाच मोजलेस का किती असेन उंच मी, उगाच मोजलेस का किती असेन उंच मी, तुला हवी नवी शिडी अजून वर चढायला, तुला हवी नवी शिडी अजून वर चढायला. आणि अधीर तार एक जर तुझ्या सवे जुळायला. कसं असतं, नात्यामध्ये असा एक काळ येतो की विचारायची वेळ येते की मी खरंच तुला पाहिजे का. आणि त्यावेळी जो हो येतो ना, तो कधी वेळी येतो, कधी उशिरा येतो. तिथे खरी मजा असते. दीपक तेंडुलकर माझे मित्र कुडाळ, की तुला सहज विचारले खरेच मी हवा तुला, तुला सहज विचारले खरेच मी हवा तुला, उशीर लागला तुला हसून हो म्हणायला, उशीर लागला तुला हसून हो म्हणायला. आणि काय होतं, आपण मोठे होतो, बाकी सगळं आपल्याकडे जमतं, आपला एक लहानपण आपण विसरून जातो. आणि तिथे एक मोठी नुकसान होतं आपलं. ते या शेरामध्ये आहे, गझलेचा शेवटचा शेर, आणि पुढल्या गझलेकडे जातो. की सराव राहिला न आज वाढल्या वयामुळे. काही सवयी लुप्त होतात. की सराव राहिला न आज वाढल्या वयामुळे, सराव राहिला न आज वाढल्या वयामुळे, किती सहज जमायचे अरे मला रडायला, किती सहज जमायचे अरे मला रडायला. अधीर तार एक जर तुझ्या सवे जुळायला, पुरेल एवढे तुला फिरून गीत गायला. माझे अमरावतीचे मित्र नितीन देशमुख, ज्यांनी मला पंत हे नाव ठेवलं गझलेच्या क्षेत्रामध्ये. नितीन छान गातो, उत्तम गुणगुणत, म्हणजे तरन्नुम ज्याला म्हणतो. गळ्यातच काही सरस्वती आहे. लिहितो जबरदस्त आणि गातो पण जबरदस्त. त्याने गुणगुणलेल्या सोबतच्या मैफिलीमध्ये त्याने गुणगुणलेल्या काही ओळी, मी सोबत होतो गझल वाचायला, आणि ते ऐकलं मी. त्यामुळे मला असं वाटलं की याच मीटरमध्ये आपण पण लिहावं. अद्याप तुझे आयुष्या मी खेळ समजलो नाही, अद्याप तुझे आयुष्या मी खेळ समजलो नाही, अद्याप तुझे आयुष्या मी खेळ समजलो नाही. परक्याना कळलो मी पण घरच्यांना कळलो नाही, परक्याना कळलो मी पण घरच्यांना कळलो नाही. शेर आहेत, कोणासाठी ते तुम्ही विचारायचं नाही, मी सांगणार नाही.
ती भेट तिची निशिगंधी, ती भेट तिची निशिगंधी, निश्वास तिचे ते अत्तर. ती भेट तिची निशिगंधी, निश्वास तिचे ते अत्तर. भेटून कुणाला केव्हा, भेटून कुणाला केव्हा, इतका दरवळलो नाही. भेटून कुणाला केव्हा, इतका दरवळलो नाही. पुढला शेर. सरणाशी, सरण म्हणजे चिता रचलेली, सरणाशी केली सलगी, ते आठव होता वैरी. काही लोक मरतात तरी जळत नाहीत, त्यांच्या इच्छा. सरणाशी केली सलगी, ते आठव होता वैरी. पण कोण करंटे आम्ही, तेथेही जळलो नाही. पण कोण करंटे आम्ही, तेथेही जळलो नाही. माणसं झुकतात, पण कधी झुकावं. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. तो नुसतं बोलणाऱ्यांच्या समोर झुकू नये, मी स्वतः तरी झुकत नाही. नतमस्तक व्हावे मी त्या, नतमस्तक व्हावे मी त्या, पाऊल खुणाही नव्हत्या. नतमस्तक व्हावे मी त्या, पाऊल खुणाही नव्हत्या. त्या मळल्या वाटावरती, यासाठी वळलो नाही. त्या मळल्या वाटावरती, यासाठी वळलो नाही. गुरुजींचा एक शेर आहे की कोण चुकीचे कोण बरोबर या प्रश्नाला उत्तर नसते, आणि दोन मनांचे नाते म्हणजे शब्दांचे अवडंबर नसते. तशीच काहीची अवस्था आहे. भांडतो खूप, पण शेवटपर्यंत माहीत नसतं की कोण चुकीचं आहे. त्यामुळे हा शेर त्यासाठी आला होता. ही चूक तुझी ना माझी, दैवाचे चुकले आहे. ही चूक तुझी ना माझी, दैवाचे चुकले आहे. पुढला मिसरा नीट आहे का. ही चूक तुझी ना माझी, दैवाचे चुकले आहे. विस्कटलो जितके आपण, तितके उलगडलो नाही. विस्कटलो जितके आपण, तितके उलगडलो नाही. दोघे इथे जमिनीवर असले तर ठीक आहे. त्यातलं एक जर आधीच निघून गेलेलं असेल तर दुसऱ्याची अवस्था काय असते. शेर वेगवेगळ्या विषयावर असतात, त्यामुळे ते मी प्रसाद होऊनच लिहिलं पाहिजे असं नाही. परकाया प्रवेश करून मी काही लिहू शकतो. एकटं दूर निघून गेल्यानंतर त्या दूर नभांच्या गावी, त्या दूर नभांच्या गावी, हे जाणवते का तुझला. त्या दूर नभांच्या गावी, हे जाणवते का तुझला. मी अपुल्या दोघांमधले काहीच विसरलो नाही. मी अपुल्या दोघांमधले
काहीच विसरलो नाही. गझल अशी आहे, आयुष्य इथे जगलो मी ते कोठे पोकळ होते. आयुष्य इथे जगलो मी ते कोठे पोकळ होते. जन्मताच माझ्या नशिबी भरलेले कातळ होते. जन्मताच माझ्या नशिबी भरलेले कातळ होते. आणि कधीकधी पुढल्या जन्मी भेटूया असं म्हणतात या जन्मामध्ये. त्यामुळे भेटूया पुढल्या जन्मी लवकर हे ठरल्यानंतर, भेटूया पुढल्या जन्मी लवकर हे ठरल्यानंतर या रटाळ आयुष्याची किंचितशी अडगळ होते. या रटाळ आयुष्याची किंचितशी अडगळ होते. सोबत चालत असतो, जुन्या गझला आहेत 2012पासून लिहिलेल्या. अनेक माणसं भेटली आणि अनेक माणसं निघून गेली. त्यांच्यासाठी की नशिबात जेवढा पल्ला चालूया तितके अंतर. वैशाली माळी. नशिबात जेवढा पल्ला चालूया तितके अंतर, तू सोबत असल्यानंतर काट्यांची हिरवळ होते. तू सोबत असल्यानंतर काट्यांची हिरवळ होते. जमलेल्या सगळ्या माता भगिनींसाठी तुमचं तुम्ही समजून घ्या, नीट शेर ऐका. हा शेर बिलकुल पुरुषांसाठी नाही. शेर सगळ्या माता भगिनींसाठी आहे, नारी शक्तीसाठी आहे. कुठलीही रोपे नियती फेकून कुठेही देते. कुठलीही रोपे नियती फेकून कुठेही देते. जन्माने जाई असते, नशिबाने बाभळ होते. जन्माने जाई असते, नशिबाने बाभळ होते. आयुष्य इथे जगलो मी ते कोठे पोकळ होते. जन्मताच माझ्या नशिबी भरलेले कातळ होते. आणि विरह गझलेचा स्थायी भाव आहे. संध्याकाळ कशी असते की तू नसतानाची संध्या अनुभवणे सोपे नसते. मी कधीदा विचार करतो की हिला कातर वेळ कशाला म्हणतात. तर दिवस आणि रात्र यांचा संगम कातर तयार होते म्हणून ती कातर वेळ. पण मला असं वाटायला लागलं की ही कातरते म्हणून ती कातर वेळ. त्यामुळे तू नसतानाची संध्या अनुभवणे सोपे नसते. तू नसतानाची संध्या अनुभवणे सोपे नसते. ती कातर कातर असते आणि काजळ काजळ होते. ती कातर कातर असते आणि काजळ काजळ होते. नाही, गावाकडून आल्यानंतर असंच होतं. स्वप्नात कधीही येतो तो गावाकडचा पिंपळ. स्वप्नात कधीही येतो तो गावाकडचा पिंपळ. स्वप्नात कधीही येतो तो गावाकडचा पिंपळ. कानात दिवसभर त्याची अव्याहत सळसळ होते. कानात दिवसभर त्याची अव्याहत सळसळ होते. आणि काही माणसं अशी असतात, त्यांनी मायेने पाठीवरून हात फिरवला की आपल्याला सगळं मिळतं. मायेने पाठीवरती तू हात फिरवल्यानंतर, कविता ताईसाठी, की मायेने पाठीवरती तू हात फिरवल्यानंतर हे दान ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते. ते दान तुझे घेताना देहाची ओंजळ होते. आयुष्य इथे जगलो मी ते कोठे पोकळ होते. जन्मताच माझ्या नशिबी भरलेले कातळ होते.